राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील यशावर समाधान व्यक्त केलं असलं तरी बहुमताचा आकडा गाठता न आल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे। मुंबईचा महापौर शिवसेनेचाच व्हावा ही इच्छा आजही कायम आहे। देवाच्या मनात असेल तर तेही होईल असं म्हणत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे। शिवाजी पार्कवरील सभांना होणारी गर्दी आणि प्रत्यक्ष मतदान यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर शंका घेतली। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता साम दाम दंड भेद वापरून निवडणुका लढवल्या गेल्याचा आरोप केला। गद्दारांना मुंबईकर माफ करणार नाहीत असंही ठाकरे यावेळी म्हणाले। भाजपने कागदावर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला असला तरी जमिनीवरची शिवसेना ते कधीच संपवू शकणार नाहीत असंही ठाकरे म्हणाले। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिवसेना शिंदे गट महायुतीने 114चा बहुमताचा आकडा पार करत ऐतिहासिक विजय मिळवलाय। या विजयानंतर महापौर निवडीपर्यंत नगरसेवकांची एकजूट कायम राखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलं असून पक्षाच्या नगरसेवकांना वांद्रे येथील ताज लँड सेंट या हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात आलंय। दुसरीकडे या राजकीय घडामोडींदरम्यान झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली। सलग 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली असून आता अडीच वर्षाच्या संभाव्य फॉर्म्युलानुसार मुंबईचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं। या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंदाज चुकल्याची कबुली त्यांनी दिली। पुणे आणि पिंपरी चिंचवड सारख्या बालेकिल्ल्यात पक्षाला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी पराभवाने खचून न जाता कार्यकर्त्यांनी पुन्हा जोमाने कामाला लागावं असं आवाहन त्यांनी केलं। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील असं स्पष्ट करतानाच त्यांनी महायुतीमधील सहकार्य कायम असल्याचं सांगितलं। दरम्यान पवार कुटुंब कौटुंबिक स्तरावर नेहमी एकत्रच असेल असंही त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केलं। येत्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीसह देशातील अनेक मोठ्या शहरांवर खलिस्तानी आणि बांगलादेशी दहशतवादी संघटनांच्या हल्ल्याचं सावट असल्याने सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जारी केलाय। गुप्तचर विभागाच्या अहवालानुसार परदेशात बसलेले खलिस्तानी हँडलर्स आता पंजाबमधील स्थानिक गँगस्टर्सच्या मदतीने घातपात घडवण्याचा कट रचतायत। हे गुन्हेगारी नेटवर्क हरियाणा, दिल्ली, NCR, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय झाले। या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली असून अँटी ड्रोन सिस्टीम आणि फेस रिकग्निशन कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात आहे। पोलिसांनी नागरिकांनाही अत्यंत सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मालदा टाउन स्टेशनवरून हावडा गुवाहाटी कामाख्या दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या वंदे भारत स्लीपर ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। या आधुनिक ट्रेनमुळे प्रवाशांना विमानासारखा सुखद अनुभव मिळणार असून प्रवासाचा वेळ 2.5 तासांनी कमी होणार आहे। यावेळी पंतप्रधानांनी 3250 कोटी रुपयांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली। तसेच उत्तर बंगालला देशाच्या इतर भागांशी जोडणाऱ्या 4 नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांनाही त्यांनी रवाना केलं। भारतीय रेल्वे आता आत्मनिर्भर होत असून तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपण अमेरिका आणि युरोपला मागे टाकतो असं प्रतिपादन मोदींनी यावेळी केलं। या प्रकल्पांमुळे बंगाल आणि ईशान्य भारताच्या विकासाला मोठी गती मिळण्याची शक्यता आहे। व्हॉट्सअपचा वाढता वापर पाहता ऑनलाईन स्कॅम पासून वाचण्यासाठी प्रायव्हसी सेटिंग्स अपडेट करणं आवश्यक आहे। यासाठी प्रथम सेटिंगमधील प्रायव्हसीमध्ये जाऊन लास्ट सीन, ऑनलाईन स्टेटस आणि प्रोफाईल फोटोची विजिबिलिटी मर्यादित करा। 2 स्टेप व्हेरिफिकेशन सक्रिय केल्याने दुहेरी सुरक्षा मिळते। वैयक्तिक संभाषणासाठी चॅट लॉक आणि ठराविक काळानंतर मेसेज गायब होण्यासाठी डिसअपिअरिंग मेसेज फीचर वापरा। अनोळखी कॉल्सपासून संरक्षण मिळवण्यासाठी ॲडव्हान्स सेटिंगमध्ये IP ॲड्रेस प्रोटेक्ट करा। याशिवाय ऑटोमॅटिक मीडिया डाउनलोड आणि रीड रिसिप्ट बंद ठेवल्याने स्कॅमर्सना तुमची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करणं कठीण होतं। या सोप्या उपायांमुळे तुमचे व्हॉट्सअप चॅट्स आणि वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित राहण्यास मदत होईल। JSW MG मोटर इंडिया आगामी 12 फेब्रुवारी रोजी भारतीय बाजारपेठेत आपली नवीन फ्लॅगशिप SUV MG मॅजेस्टर लॉन्च करणार आहे। ही आलिशान SUV सध्याच्या टोयोटा फॉर्च्युनरला जोरदार टक्कर देईल असा अंदाज आहे। 5 मीटरपेक्षा जास्त लांबी असलेल्या या गाडीचा आकार
फॉर्च्युनरपेक्षा मोठा असून यामध्ये 19 ते 20 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. या गाडीत 12.3 इंचाची टचस्क्रीन, पॅनोरॅमिक सनरूफ आणि लेव्हल 2 एडास सारखी प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतील. मॅजेस्टरमध्ये 2.0 लिटरचे सिंगल आणि ट्विन टर्बो डिझेल इंजिन पर्याय उपलब्ध असतील, जे 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि 4 व्हील ड्राईव्ह सिस्टमशी जोडलेले असतील. 50 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत ही गाडी लॉन्च होण्याची शक्यता आहे. देशातील टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून सर्व टोल प्लाझा पूर्णपणे कॅशलेस करण्याचा निर्णय घेतलाय. या नवीन नियमानुसार वाहन चालकांना केवळ फास्टॅग किंवा UPI द्वारेच टोल भरता येईल. रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक सचिव V. उमाशंकर यांनी या बदलाची माहिती दिली असून सध्या 25 टोल नाक्यांवर याची प्रायोगिक तत्वावर चाचणी सुरू आहे. या निर्णयामुळे इंधनाची बचत, टोल वसुलीत पारदर्शकता आणि प्रवासाचा वेग वाढण्यास मदत होईल. भविष्यात फिजिकल बॅरियर मुक्त टोलिंग प्रणाली लागू करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात असून वाहन चालकांनी आपले फास्टॅग खाते सक्रिय ठेवणं आता अनिवार्य ठरेल. प्रसिद्ध गायक बी प्राक याला लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आरजू बिश्नोई याने जीवे मारण्याची धमकी दिली असून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. ही धमकी थेट बी प्राकला न देता त्याचा मित्र आणि पंजाबी गायक दिलनूर बबलू याच्या मोबाईलवर व्हॉइस मेसेजद्वारे पाठवण्यात आली आहे. एका आठवड्यात पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यात देण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर दिलनूरने मोहाली पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी परदेशी नंबरवरून आलेल्या या कॉलचा तपास सुरू केला. या घटनेमुळे संगीत विश्वात खळबळ उडाली असून बी प्राकच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील निर्णायक सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल एका विशेष वॉटर प्युरिफायरमुळे चर्चेत आलाय. इंदूरमधील भगीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे 20हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याने गिलने स्वतःच्या सुरक्षेसाठी 3 लाख रुपयांचे हायटेक मशीन आपल्या हॉटेल रूममध्ये बसवले. केवळ पाणीच नाही तर अन्नाच्या बाबतीतही BCCIने खबरदारी घेतली आहे. खेळाडूंसाठी विशेष शेफ सोबत असून विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासाठी त्यांच्या डाएटनुसार वैयक्तिक जेवण तयार केलं जातंय. इंदूरमधील भीषण जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंचा फिटनेस राखण्यासाठी ही पावलं उचलली गेली आहेत.